श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 22वा। हा अध्याय वाचल्याने विद्या संपन्न मुलाची प्राप्ती होऊन तो विद्वानांना मान्य होईल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ यांच्या विरहाने असहाय्यपणे रडणाऱ्या मैनाकिनीची उपरिचर वसू समजूत घालू लागला। मैनाकिनी, या जगात सर्व काही क्षणिक आहे, सर्व नाश पावणारे आहे। तुझा आणि मच्छिंद्रांचा योगायोगाने सहवास झाला। तू येथून आलीस त्या सिंहलद्वीपात पुन्हा जाणे योग्य आहे, कारण 12 वर्षानंतर इंद्र सिंहलद्वीपात मोठा यज्ञ करणार आहे। त्या यज्ञाला 3 देव, चंद्र, सूर्य, नवनाथ व इतर देव उपस्थित राहणार आहेत। त्यावेळी मच्छिंद्रनाथ, मीननाथ तेथे येतील। त्यावेळी तुझी दोघांची भेट घडवून आणीन। आता तू दैरभामा नावाच्या दासीला राज्यावर बसव। याप्रमाणे राणीने केले व ती विमानात बसून उपरिचर वसू बरोबर सिंहलद्वीपावर गेली। उपरिचर वसूने तिला मूळ स्थानी नेले व तोही स्वर्गात निघून गेला। इकडे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मीननाथासह गौडमंगाल देशात फिरत फिरत आले। वाटेत हेलपट्टम नगर लागले। गोरक्षाने गोपीचंद, मैनावती, कानिफनाथ यांची कथा मच्छिंद्राला सांगितली। कानिफनाथांनी अशा पद्धतीने दुर्व्यवहार केलेला ऐकून मच्छिंद्राला राग आला। त्यांनी हेलपट्टम नगराच्या राज्यप्रमुखाला भेटण्याचा निश्चय केला व ते तिघेजण गोपीचंदाची माता मैनावतीच्या भेटीसाठी राजमहालात आले। त्यांना पाहून मैनावतीला आनंद झाला। तिने त्यांचा यथोचित गौरव केला। तेथून ते भ्रमण करीत जगन्नाथपुरी आणि तेथून सौराष्ट्रात गेले। तेथे एका लहान गावात मुक्कामासाठी राहिले। सकाळी लवकर उठून गोरक्ष भिक्षेसाठी गावात गेला। मीननाथ लहान असल्यामुळे उशिरा उठला। तेव्हा गोरक्ष भिक्षा घेऊन आला। त्याला मच्छिंद्रनाथ म्हणाला, गोरक्षा, मीननाथाला शौचाला बसविले आहे, तेवढे त्याला स्वच्छ करून आण। गोरक्षाने मीननाथाला पाहिले। हातापायाला विष्ठा लागून सर्वांग घाण झाले होते। गोरक्षाला किळस आली। त्याच्या मनात विचार आला की मी एवढा मोठा संन्यासी असले शूद्र काम का करावे। त्याने त्या विचाराच्या भरात मीननाथाला उचलून गरगर फिरवले आणि खडकावर आपटले। त्या क्षणी तो मेला। त्याच्या देहातून वाहणारे रक्त आणि मांस खाण्यासाठी मगर व इतर जलचर जमा झाले। ते पाहून गोरक्षाने ते प्रेत वाहणाऱ्या पाण्यात धरले व त्वचा धुवून वाळत टाकली। मच्छिंद्र बाहेर गेला होता। तो धर्मशाळेत आला। गोरक्षाला पाहून त्याने गोरक्षाला मीननाथ कोठे आहे म्हणून विचारले। गोरक्षाने न बोलता वाळत घातलेल्या कातडीकडे बोट दाखविले व म्हटले, त्याला स्वच्छ धुवून वाळत घातले आहे। ते ऐकून मच्छिंद्रांच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागल्या। त्यांना आपण काय पाहतो ते समजेना। मीननाथाच्या आठवणी काढत ती त्वचा उराशी कवटाळून तो आक्रोश करू लागला। ते पाहून गोरक्ष खेदाने म्हणाला, गुरूंची अद्याप माया नष्ट झालेली नाही। गुरुजी, आपण भ्रांत होऊन का शोक करता? शाश्वताचा मृत्यू होतो का? तुमचा पुत्र सनातन चिरंजीव आहे। त्याच्या शस्त्रास्त्राने पाणी, अग्नी, वायू यामुळे मृत्यू होणार नाही। बरे, तर घ्या आता तुमचा मुलगा। असे म्हणून संजीवनी मंत्राचे उच्चारण करीत चिमूटभर भस्म मीननाथाच्या कातडीवर फेकली। क्षणात मीननाथ बाबा बाबा ओरडत मच्छिंद्रांच्या गळ्यात पडला। मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले। पुन्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले। गोरक्ष म्हणाला, गुरुजी, आपल्याकडे अनेक विद्या, अनेक अस्त्रे, अफाट शक्ती, अगणित वरदाने असताना एवढे मोह शोधून का रडत होता? संजीवनी भस्म फेकून आपणही त्याला जिवंत करू शकला असता। मच्छिंद्रनाथ म्हणाला, गोरक्षा,
आता कुठे तू माया ममता पार करून हंसपदापर्यंत पोहोचला आहेस. मला तुझी परीक्षा घ्यायची होती आणि पटवायचे होते की तुला शाश्वत अशाश्वत याबद्दल किती कळले आहे. माझ्या रडण्यासारखेच मायेच्या क्षेत्रातील क्षणिक खोटे सगळी भ्रांती शरीर धर्मही खोटे आहेत. याचा तुला परिचय व्हावा म्हणून मी मीननाथाच्या रूपाने हा खेळ केला. गोरक्ष थरारला. मच्छिंद्र मैनाकिनीच्या राज्यात केवळ मारुतीला वचनातून सोडवण्यासाठी राहिला. आपण मात्र गुरुला मुक्त केले म्हणून व्यर्थ गर्व केला. ते मुळातच मुक्त होते. आपण निमित्त मात्र होतो. गोरक्षाला आपली चूक कळून आली. गोरक्षाने मच्छिंद्रांची क्षमा मागितली. त्याला नमस्कार केला. पण मच्छिंद्राने त्याला प्रेमाने कुरवाळले आणि ते पुढील प्रवासासाठी निघाले. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 23. हा अध्याय वाचल्याने घरात सोने अखंड शिल्लक राहील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. मच्छिंद्र, गोरक्ष, मीननाथ सौराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊन दक्षिणेकडे निघाले. पवित्र गोदावरीचे स्नान करून औंढ्या नागनाथ, परळी वैजनाथ अशा धार्मिक स्थळांचे दर्शन घेत गर्भगिरी पर्वतावर जेथे वाल्मिकींनी रामायण रचले अशा स्थानी आले. तेथे दिवसा सुद्धा दाट अंधकार पडावा असे वृक्ष होते. काटेकुटे रस्ता दिसत नाही अशा अरण्यात मच्छिंद्रांना भय वाटू लागले. ते गोरक्षाला म्हणाले, मला फार भय वाटते आहे. येथे चोर नसतील ना? गोरक्षाने त्यांच्या प्रश्नाला नाही असे उत्तर दिले. परंतु तो विचार करू लागला. आज गुरु महाराजांना चोराचे भय का वाटते? त्यांच्याजवळ मौल्यवान वस्तू आहे का? थोडे पुढे गेल्यावर मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, माझी झोळी व मीननाथाला घेऊन तू पुढे चल. मी जरा जाऊन येतो. गोरक्षाने मच्छिंद्राजवळून झोळी घेतली व ती त्याला अनपेक्षितपणे जड वाटली. त्याने झोळीत हात घालून शोध घेतला असता त्याला तेथे सोन्याची वीट आढळली. त्याने ती वीट वाटेवरील उंच गवतात तात्काळ फेकून दिली व तेवढ्याच वजनाचा दगड झोळीत ठेवला. थोडे अंतर चालून गेल्यावर मच्छिंद्राने झोळीत पाहिले तर दगड लागला. माझी वीट कोठे गेली वगैरे आक्रोश करीत मच्छिंद्र गोरक्षाला अपशब्द बोलू लागला. त्याच्यावर आरोप करू लागला. ते रूप पाहून गोरक्षाने मच्छिंद्राला हात धरून डोंगरावर नेले. डोंगरावर बसून सिद्धियोग मंत्र म्हणाला. त्या क्षणी संपूर्ण डोंगर सोन्याचा झाला. गोरक्ष मच्छिंद्राला म्हणाला, आता पाहिजे तेवढे सोने घ्या. गोरक्षाला प्रेमाने जवळ घेऊन मच्छिंद्र म्हणाला, तुझ्यासारख्या चिंतामणी माझा शिष्य असताना मला चिंता नाही. परंतु मच्छिंद्राकडून होणाऱ्या गौरवाकडे दुर्लक्ष करून गोरक्ष म्हणाला, गुरु महाराज, आपल्यासारख्या साधू संन्याशाला ही सुवर्णवीट कशाला पाहिजे? याचे समाधानकारक उत्तर मिळेल का? यावर मच्छिंद्र म्हणाला, आपल्या देशातील सर्व साधूंना निमंत्रित करून मिष्टानांचे भोजन द्यावे असे माझ्या मनात होते. या कामी त्या विटेचा उपयोग झाला असता. यावर गोरक्ष म्हणाला, तुम्ही चिंता करू नका, तुमची मनीषा मी पूर्ण करतो. असे म्हणून गोरक्षाने चित्रसेन गंधर्वाला बोलवून घेतले व त्याला सर्व गंधर्व, ऋषी, देवता, सिद्धचरण, लोकपाल, द्विपाल, भैरव, रुद्र, ब्रह्मा, विष्णू, महेश यांना मच्छिंद्रनाथांनी कनक पर्वतावर भोजनासाठी तुम्हाला निमंत्रण केले आहे असा निरोप देण्याचे सांगितले. त्या क्षणी अंतर्मनाने सर्वांना निमंत्रणे मिळाली. सर्व देवदेवता व निमंत्रित कनक पर्वतावर जमले. रिद्धी सिद्धींनी सर्व प्रकारची स्वादिष्ट पक्वाने तयार केली. देवींना पात्रे वाढली. अष्टवसूंनी जेवणाची व्यवस्था पाहिली. मच्छिंद्र सर्वांना भेटला. भगवान शंकर स्वतः पंक्तीला हजर होते. अशा सुंदर भोजन समारंभास गहिनीनाथ उपस्थित नाही
ही खंत गोरक्षाने मच्छिंद्राला सांगितली. तो म्हणाला, मधु ब्राह्मणाच्या घरी गहिनीला ठेवले आहे. त्याला घेऊन येण्याविषयी मधु ब्राह्मणाला सांग. सुरोचन गंधर्व कनकगिरीलाच्या मधु ब्राह्मणाकडे गेला. तो गहिनीनाथाचा पालक पिता होता. दर मजल करीत गहिनीनाथाला घेऊन तो मच्छिंद्राकडे आला. गहिनीला मच्छिंद्राच्या पायावर घातले. मच्छिंद्राने त्याला प्रेमाने जवळ घेतले. गहिनी करभंजनाचा अवतार आहे असे मच्छिंद्राने सर्वांना सांगितले. भगवान शंकर म्हणाले, निवृत्ती म्हणून मी अवतार घेईन, तेव्हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल. याकरिता याला आपण सर्व विद्येमध्ये प्रवीण करावे. हे ऐकल्यावर मच्छिंद्राने गोरक्षाकडून सर्व देवांच्या साक्षीने गहिनीला अनुग्रह दिला व त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. गोरक्षाने कुबेराला विनंती केली की हा सुवर्ण पर्वत घेऊन जा व त्या बदल्यात आम्हाला बहुमूल्य वस्त्रे आभूषणे द्या, म्हणजे ती निमंत्रणांना देऊन त्यांचा सत्कार करून निरोप घेता येईल. कुबेराने सुवर्ण पर्वत नेण्याचे नाकारले, परंतु वस्त्रे आभूषणे दिली. ती वस्त्रेभूषणे निमंत्रितांना देऊन त्यांना सत्कारपूर्वक निरोप दिला. या समारंभाबरोबर मीननाथाला सिंहल द्वीपावर तिलोत्तमा मातृश्रीकडे पाठवण्यात आले, परंतु मच्छिंद्रनाथांची भेट न झाल्याने ती दुःखी झाली. मच्छिंद्रनाथ तुला नक्की भेटतील असे सांगून तो स्वस्थानी गेला. गर्भगिरीवर गहिनीला शिकवण्यासाठी मच्छिंद्र गोरक्ष राहिले. सुवर्ण पर्वतावर कुबेराने अदृष्टाची योजना केली, त्यामुळे त्याचा सुवर्ण वर्ण लपला. त्या पर्वतावर भगवान शंकर राहतात. त्यांना म्हातार देव वृद्धेश्वर म्हणतात. पश्चिमेला कानिप राहिला, त्या गावाचे नाव मडी आहे. दक्षिणेला मच्छिंद्र राहिला. पूर्वेला जालिंदर, पर्वतापलीकडे वडवानळ येथे नागनाथ, तर विठे येथे रेवणनाथ राहिला. शके 1000 मध्ये त्यांनी समाध्या घेतल्या. कबीराच्या घाटाच्या समाध्या बांधण्याचा हेतू असा की यवन राज्यकर्त्यापासून उपद्रव होऊ नये. औरंगजेबाला या तुमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत असे सांगण्यात आले. लोकांनी समाधीची मूळ नावे बदलून जालिंदरला जानपीर, गहिनीला गैरीपीर, कानिपाला कानोबा, मच्छिंद्राला मायबा, कल्याणला कलजुग बाबा, चैतन्याला राववागश अशी नावे दिली. गोरक्ष सर्वांना आश्रमात ठेवून तीर्थयात्रेला गेला. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 24. हा अध्याय वाचल्याने बालहत्येचा दोष नाहीसा होईल व मुले सुखी राहतील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. एकदा उर्वशी विमानात बसून आकाश मार्गाने जात होती. त्याच वेळी सूर्यदेव अस्ताला जात होता. उर्वशीच्या अप्रतिम रूपाकडे सूर्याची दृष्टी पडली आणि त्या क्षणी मोहित झालेल्या सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याच्या थेंबाचे वाऱ्यामुळे 2 भाग झाले. त्यापैकी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमात एका घटात पडला. त्यातून अगस्त्य ऋषीचा जन्म झाला. वीर्याचा दुसरा भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. कौलिकाच्या दिव्य दृष्टीला सूर्याच्या तेजस्वी वीर्यापासून 3000 वर्षांनी ध्रुमीनारायण अवतार घेणार आहेत हे जपून ठेवले पाहिजे. या विचाराने त्याने ते पात्र म्हणजे भर्तरीच्या मंदराचलावरील एका गुहेच्या तोंडाशी ठेवले व आपण तपश्चर्येला निघून गेला. 3103 वर्षाचा काळ संपला. त्या पात्रात ध्रुमीनारायणाने गुप्तपणे प्रवेश केला व तो गर्भरूपाने वाढू लागला. गर्भाच्या वाढीने ते पात्र फुटले व त्यातील बालक घरंगळत बाजूच्या गवताच्या कुरणावर येऊन पडले. त्या कुरणावर अनेक हरणी चरत होत्या. त्यातील एका हरणीने नुकतेच 2 हरीण बाळाला जन्म दिला होता. घरंगळत कुरणावर आलेले बालक हरणीच्या नवजात बालकात येऊन पडले.
त्यामुळे हरणीला वाटले की आपल्याला 3 पिल्ले झाली. तिने इतर पिल्लाप्रमाणे त्यालाही स्तनपान देऊन तृप्त केले. इतर पिल्लांप्रमाणे या बालकालाही ती जिभेने चाटून स्वच्छ करीत असे. ते बालक हरणीच्या मागे सगळ्या वनात हिंडत असे. हळूहळू त्याला पशुपक्ष्यांची भाषा समजू लागली. त्यांच्याशी संवाद करण्याइतकी त्याची भाषा अवगत झाली. एकदा ते बालक नेहमीप्रमाणे हरणी मातेच्या मागे जात होते. त्यावेळी जंगलाच्या पायवाटेवरून जयसिंग नावाचा भाट व त्याची पत्नी रेणुका चालले होते. त्यांची नजर त्या बालकाकडे गेली व कोणाचे तरी बालक चुकले असावे म्हणून त्यांनी त्याला पकडले व ते त्याला आपल्याबरोबर घेऊन गेले. माणसाला पाहून हरणी घाबरली. दूरवर जाऊन त्याच्याकडे पाहू लागली. बालकही तिला पाहून रडू लागले. सुटण्यासाठी धडपडू लागले. परंतु जयसिंहाला काही कळले नाही. तो बालक घेऊन तीर्थयात्रा करीत काशी तीर्थक्षेत्री आला. पवित्र भागीरथीचे स्नान केले आणि बालकासह काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात गेला. शिवपिंडीसमोर बालकाला नतमस्तक केले. त्या क्षणी पिंडीतून भगवान शंकर बोलले, यावे यावे भर्तरीनाथ, आपण अवतार घेतलात, उत्तमच झाले. हा चमत्कार पाहून जयसिंहाला आश्चर्य आणि आनंद झाला. त्याने भगवान शिवाला पिंडीला साष्टांग नमस्कार केला व घाईने बालकाला घेऊन पत्नीकडे आला व म्हणाला, आपण फार भाग्यवान आहोत. हा मुलगा अवतारी पुरुष आहे. प्रत्यक्ष भगवान शंकरांनी यावे यावे भर्तरीनाथ म्हणून याचे स्वागत केले. आपणही याला भर्तरीनाथच म्हणूया. एके दिवशी भर्तरी स्वतः राजा बनला. इतर मुलांना प्रजा बनवून तो खेळ खेळू लागला. या खेळात तो जोरात आपटला व बेशुद्ध पडला. हा प्रकार पाहून इतर मुले भयाने पळून गेली. एकट्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या भर्तरीला स्वतः सूर्यदेवाने विप्राचे रूप घेऊन जयसिंगाची पत्नी रेणुका हिच्या स्वाधीन केले व मायेने त्याच्या अंगावर हात फिरवून त्याच्या सर्व जखमा क्षणात बऱ्या केल्या. हा चमत्कार पाहून जयसिंग रेणुका यांनी आपण कोण, कोठून आलात म्हणून चौकशी केली. तेव्हा सूर्याने आपले सत्य स्वरूप दाखविले. त्यांना फार आनंद झाला. काही काळ काशी क्षेत्री वास्तव्य करून जयसिंग व रेणुका दुसऱ्या गावी जाण्यासाठी निघाले. वाटेत दरोडेखोरांनी त्यांना ठार मारून त्यांच्या जवळचे दागिने, इतर वस्तू पळवून नेल्या. आई वडिलांच्या प्रेतापुढे भर्तरी जोरजोरात रडू लागला. त्याच्या रडण्याच्या आवाजाने जवळून जाणाऱ्या काही व्यापाऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. त्यांनी भर्तरीची चौकशी केली व झाला प्रकार पाहून त्याला आपल्याबरोबर घेतले. व्यापारी त्याला वाटेत जेवायला, कपडे व इतर गरजेच्या वस्तू देत असत. भर्तरीही त्यांची लहान मोठी कामे करी. आजरवी, गोड बोलणे, देखणेपणा यामुळे तो सर्वांचा आवडता बनला. काही दिवसानंतर सर्व व्यापारी आपला माल घेऊन व्यापारासाठी अवंती नगरीत आले. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 25. हा अध्याय वाचल्याने शाप बाधणार नाही. मनुष्य जन्म मिळेल. सुंदर स्त्री व पुत्र मिळेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. भर्तरीच्या आई वडिलांचा देहांत झाला. अनाथ भर्तरीला व्यापाऱ्यांनी मायेने आपल्या बरोबर घेतले. सर्व व्यापारी प्रवास करीत अवंती नगरीत आले. तेथे एका लहान गावात मुक्कामासाठी राहिले. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक 10-12 कोल्हे त्यांच्या वस्तीजवळ येऊन कोल्हेकुई करू लागले. व्यापाऱ्यांना कोल्हेकुई समजली नाही.
परंतु भर्तरी लहानपणी हरणीच्या सहवासात वाढला असल्याने, त्याच्या मनात संचार असल्याने त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. आपल्याला ज्या व्यापाऱ्यांनी आधार दिला त्यांना सावध करून संकटातून वाचून त्यांचे उपकार फेडावे व कृतज्ञ व्हावे म्हणून भर्तरीने व्यापाऱ्यांना सावध करून सांगितले की, व्यापारी मित्रांनो, काही वेळात दरोडेखोर येथे येतील. त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्ही सज्ज राहा. शस्त्रास्त्रे तयार ठेवा. दरोडेखोरांना पळवून लावा व आपल्या संपत्तीचे, जीविताचे रक्षण करा. असा कोल्ह्यांनी तुम्हाला इशारा दिला. मला त्यांची भाषा कळते. व्यापाऱ्यांनी भर्तरीचे बोलणे मान्य केले. थोड्या वेळात खरोखर दरोडेखोर आले. व्यापारी सावध सज्ज होते. त्यांनी दरोडेखोरांना भरपूर चोप देऊन पळवून लावले. अशा रीतीने भर्तरीच्या चातुर्यामुळे व्यापाऱ्यांचे संकट टळले. त्यांनी त्याचे कौतुक केले व त्याला बक्षीस दिले. पुन्हा कोल्हेकोळी सुरू झाली. व्यापाऱ्यांना त्यांचा काहीतरी संदेश असावा असा तर्क करता आला. त्यांनी भर्तरीला त्याचा अर्थ विचारला. तो म्हणाला, कोल्हे सांगतात की भगवान शंकराकडून अलौकिक वर प्राप्त झालेला एक महाबलवान राक्षस उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यास येत आहे. त्यांच्याजवळ 4 अनमोल रत्ने आहेत. राक्षसाला मारून जो ती 4 रत्ने प्राप्त करील तो सौरभो महाबलाढ्य राजा होईल. योगायोगाने ही माहिती तेथून जाणाऱ्या विक्रम राजाच्या कानावर पडली व तो शस्त्रास्त्रे घेऊन त्या राक्षसाला मारण्याच्या तयारीने आला. हा राक्षस म्हणजे पूर्वजन्मीचा चित्रमा गंधर्व होता. तो मोठा शिवभक्त होता. रोज कैलासावर भगवान शंकराच्या दर्शनाला जाण्याचा त्याचा परिपाठ होता. एके दिवशी तो कैलासावर गेला तेव्हा भगवान शंकर व पार्वती माता सोंगट्या खेळत होती. पार्वतीने डाव जिंकला, परंतु तो शंकरांना मान्य होईना. यावरून दोघांचा वाद सुरू झाला. दर्शनासाठी आलेल्या चित्रमा गंधर्व हे सर्व पाहत होता. म्हणून त्यांनी खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याचे त्याला सांगितले. त्याने शंकराची बाजू घेतली. केवळ खोटेपणाने बोलला म्हणून पार्वतीने त्याला तू पृथ्वीवर 11 विक्रा राक्षस होशील असा शाप दिला. हे ऐकून गंधर्व भयभीत झाला. शिवाला शरण गेला. शिवाने अभय देत त्याला म्हटले की सुरोचन गंधर्वाला इंद्राने शाप दिला आहे. तो मृत्यू लोकात आहे. त्याच्या पुत्राच्या हातून तुझा मृत्यू येऊन तुझी राक्षस योनीतून मुक्तता होईल व तू पुन्हा नेहमीप्रमाणे गंधर्व होऊन स्वर्गात येशील व माझे नित्य दर्शन घेशील. परंतु चित्रमा गंधर्वाचे हे ऐकून समाधान झाले नाही. तो म्हणाला, भगवान, सुरोचनाच्या पुत्राला मला मारून कोणता लाभ होणार आहे, म्हणून तो मला मारून राक्षस योनीतून मुक्त करणार. अरे, तुला ठार करून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लावण्यामुळे मृत्यू लोकाचे सार्वभौमत्व प्राप्त होणार आहे व युद्धात विजय प्राप्त होणार. या वराच्या प्राप्तीसाठी तो तुला ठार मारण्यास सज्ज आहे. शंकर म्हणाले, आता सुलोचन गंधर्व इंद्राकडून कोणत्या कारणाकडून शापित झाला हे पाहू. एकदा इंद्रसभेत मेनका नृत्य करीत होती. त्या सभेत सर्वश्रेष्ठ देव, ऋषी, गंधर्व आपापल्या आसनावर बसले होते. मेनकेचे स्वर्गीय रूप, नृत्यकलेतील नैपुण्य यामुळे सर्वजण प्रभावित झाले होते. परंतु सुरोचन गंधर्वाला मन आवरता आले नाही. तो मोहित होऊन नाचणाऱ्या मेनकेजवळ गेला व तिचे वस्त्रहरण करू लागला. हे पाहून सर्वजण अस्वस्थ झाले. इंद्राला त्याचा उद्दामपणा आवडला नाही. इंद्रसभेत अपमान करणाऱ्या सुरोचनाला त्याने तेथे शाप दिला की इंद्रसभेचे भूषण असणाऱ्या मेनकेशी असभ्य वर्तन केल्यामुळे स्वर्गलोकातून तुझे पतन होऊन तू मृत्यूलोकी गाढव म्हणून राहशील. कठोर शापवाणी ऐकताच सुरोचन भानावर आला. त्याला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला.
भयभीत होऊन त्याने इंद्राची क्षमा मागितली व उशाप मागितला. इंद्राचे मन द्रवले. तो म्हणाला, मथुरा नगरीचा राजा सत्यवर्मा याची कन्या सत्यवती हिच्याबरोबर तुझा विवाह होऊन तुला विक्रमादित्य नावाचा पुत्र होईल. परंतु हा विवाह तू गाढव रूपात असतानाच व्हायला पाहिजे असे काहीतरी कर. नंतर तू गाढव येणेतून मुक्त होऊन गंधर्व म्हणून स्वर्गात येशील. इंद्राच्या शापाप्रमाणे सुरोचन मथुरेच्या रानात गाढव म्हणून चरत राहिला. तेथे कमठ नावाच्या कुंभाराची अनेक गाढवे चरत होती. कमठाने सर्व गाढवांबरोबर यालाही आपलेच गाढव समजून सायंकाळी घरी आणले. एके दिवशी आर्थिक कारणाने कुंभाराने सर्व गाढवे विकली, परंतु हे नवे गाढव योगायोगाने स्वतःजवळ ठेवून घेतले. एके रात्री शापित गाढव मनुष्यवाणीने बोलू लागले. कमठा राजा सत्यवर्माच्या मुलीला सत्यवतीला माझ्यासाठी मागणी घाल. हे ऐकताच कुंभार घाबरला. कोणी ऐकले का राजा आपल्याला फाशी देईल म्हणून त्याने पत्नीसह गाढवाला घेऊन गाव सोडून जाण्याचा निश्चय केला. त्याप्रमाणे ते नगर वेशीजवळ आला. पहारेकरांनी त्याला राजाकडे आणले. राजाने त्याला गाव सोडून जाण्याचे कारण विचारले. कुंभाराने खरे कारण सांगितले. राजाने विचार केला व विश्वकर्म्याला प्रार्थना करून सर्व नगर तांब्याचे बनवले. अट पूर्ण झाली म्हणून त्याचा गाढव अवस्थेत सत्यवतीशी विवाह झाला. तिच्यासह ते सर्व मथुरा नगरी सोडून अवंती नगरीच्या दिशेने निघाले. नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 26. हा अध्याय वाचल्याने गोहत्येचा दोष नाहीसा होईल. शत्रुतुल्य मुले होणार नाहीत. श्री गुरुदेव दत्त अवधूत. राजा सत्यवर्माने लोकनिंदेच्या भयाने कमठ कुंभाराला मथुरा नगरी सोडून अवंती नगरीला सहकुटुंब जाण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्या कुंभाराने आपली पत्नी शापित गंधर्व गाढव आणि सून करून आणलेली राजकन्या सत्यवती यांच्यासह दरमजल करीत अवंती नगर गाठले. एका ओळखीच्या कुंभाराच्या मदतीने त्याच्या शेजारी जागा पाहून घर मांडले. तो सत्यवतीला कन्येप्रमाणे मानित असे. एकदा सत्यवतीने कमठाकडे विनंती केली की मला पतीला भेटायचे आहे. त्याप्रमाणे कुंभाराने रात्री दारात बांधलेल्या गंधर्वाला ही गोष्ट सांगितली व आपण पशु आणि ती सुलक्षणी राजकन्या सत्यवती मानव देहधारी, तेव्हा आपण तिच्याशी कसा संग करणार? गंधर्व म्हणाला, सत्यवती ऋतुमती झाल्यावर 4थ्या दिवशी मला सांग. मी गंधर्व रूप घेऊन तिचे मनोरथ पूर्ण करीन. कमठाला आनंद झाला. त्याने त्याप्रमाणे सत्यवतीला सांगितले. यथाकाल सत्यवती ऋतुस्नात झाली. त्या रात्री कमठाने गंधर्वाला ही गोष्ट सांगितली. गंधर्वाने आपले मूळ रूप प्रकट केले. जडवाये, मौल्यवान अलंकार, भरजरी रेशमी कपडे धारण केलेला गंधर्व पाहून कमठाला आश्चर्य आणि आनंद झाला. गंधर्वाने त्या रात्री सत्यवतीशी गांधर्व पद्धतीने विवाह केला. सत्यवती गांधर्वाचे रूप पाहून आनंदित झाली. स्वतःला धन्य समजू लागली. प्रेमाने समर्पित झाली. त्याच रात्री सत्यवतीला गर्भसंभव झाला. गंधर्वाने आपल्याला शाप मिळाला त्याची सर्व हकीकत सत्यवतीला सांगितली आणि तो पुढे म्हणाला, प्रियतमे, तुला ज्यावेळी पुत्र होईल त्यावेळी त्याचे मुखदर्शन करून मी शापमुक्त होईन व स्वर्गामध्ये स्वस्थानी जाईन. पण तू चिंता करू नकोस. आपला पुत्र उदार, धैर्यवान, पराक्रमी, शककर्ता होईल. या पुत्रापासून तुला अनेक प्रकारचे सन्मान व सुखे प्राप्त होतील, असे सांगून तो पुन्हा गाढव होऊन राहिला. गंधर्वाचे हे सगळे रूप पाहिल्यावर कमठाला आपल्या वर्तनाचा खेद आला. तो म्हणाला, महाराज, माझ्या हातून केवढा घोर अपराध घडला. तुम्हाला सामान्य गाढव समजून
मी जास्तीत जास्त ओझे तुमच्यावर लादले, अनेक वेळा मारले. तुमच्या खाण्यापिण्याची आवाळ नकळत माझ्या हातून घडली असेल. कमठाच्या या पश्चातापदात बोलण्यामुळे गंधर्वाने त्याची समजूत घातली. सत्यवती व तिच्या होणाऱ्या बाळाची काळजी घेण्याचे सांगितले. यथाकाल सत्यवतीला पुत्र झाला. त्याचे नाव विक्रम ठेवण्यात आले. पुत्राचे मुखावलोकन करून गंधर्व विमानात बसून स्वर्गात गेला. जाताना त्याच्या विरहाने शोकाकुल झालेल्या सत्यवतीला आपले स्मरण केले की प्रकट होईल असे वचन दिले. कमठ कुंभाराच्या घरी विक्रम मोठा झाला. त्याला अल्पकाळात अनेक विद्या प्राप्त झाल्या. 16 वर्षाचा झाल्यावर कमठाने आपल्या ओळखीच्या राजसेवकाकडून विक्रमाला राजदरबारात प्रवेश मिळवून दिला. त्याची हुशारी चातुर्य पाहून राजाने त्याला राजाच्या संरक्षणाचे व जकात वसुलीचे काम मिळाले, यासाठी विक्रमाला रात्री गावात फिरावे लागे. असाच विक्रम आपले काम करीत असताना व्यापारी व भर्तरीचे बोलणे त्याच्या कानावर पडले. त्याने चोरांचा हल्ला व्यापाऱ्यांनी परतून लावला ते पाहिले होते, परंतु चोरांचा सुगावा अगोदर कसा लागला ही त्याला शंका आली. तो व्यापाऱ्याकडे आला व त्यांना या संबंधी विचारू लागला. तो म्हणाला, राजाने माझ्याकडे संरक्षण व्यवस्था आणि कर वसुलीचे काम दिले आहे. चोरांचा अगोदरच कसा सुगावा लागतो या संबंधी मला माहिती हवी आहे, कारण माझ्या रोजच्या कामगिरीला ती उपयुक्त आहे. व्यापाऱ्यांनी त्याला सांगितले की आमच्या बरोबर भर्तरी नावाचा युवक आहे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा कळते. त्यानेच आम्हाला कोल्हेकुईचा अर्थ सांगून सावध केले होते. त्याच वेळी चित्रमा गंधर्व इंद्राच्या शापाने राक्षस बनला होता, परंतु तो मनुष्य वेश धारण करून उत्तरेकडून दक्षिणेकडे जात होता. विक्रमाला याची पूर्वकल्पना भर्तरीच्या व्यापाऱ्यांच्या संवादातून मिळाली असल्याने तो शस्त्रास्त्रे घेऊन सज्ज होता. त्याने राक्षसाला ठार केले. राक्षसाच्या शरीरातून शापित गंधर्व पूर्वरूप होऊन बाहेर पडला व स्वर्गात गेला. विक्रमाला त्याने जाता जाता स्वतःचा पूर्ण इतिहास सांगितला. मृत राक्षसाच्या शरीराची तपासणी केली. त्याला तेथे 4 रत्ने मिळाली. त्यामुळे त्याला भर्तरीच्या ज्ञानासंबंधी विश्वास वाटू लागला व भर्तरी सारखा मित्र सतत आपल्या जवळ असावा असे वाटू लागले. त्याने कर वसुलीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे कर मागू नका. त्याऐवजी त्यांच्याकडे भर्तरी नावाचा मुलगा आहे, तो माझा भक्त आहे, त्याची मागणी करा. मी तुम्हाला कराच्या तिप्पट द्रव्य देईन. द्रव्य लोभाने अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्याला कर वसुली ऐवजी भर्तरीची मागणी केली. व्यापाऱ्यांनी भर्तरीचे मन वळवून त्याला जकातदाराकडे नोकरीसाठी ठेवले. अधिकाऱ्यांनी विक्रमाला बोलवून भर्तरीला त्याच्याकडे सोपवले व कराच्या रकमेची मागणी केली. विक्रमाने 4 रत्नापैकी 1 रत्न कर रूपाने जकातदाराकडे दिले व तो भर्तरीला घेऊन आपल्या घरी आला. घरी आल्यावर विक्रमाने आपल्या मातेला सर्व वृत्तांत सांगितला. तिला आनंद झाला. आपल्याला व्यापाऱ्यांनी जकातदाराकडे नोकरीसाठी ठेवले आहे, ते काम आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे म्हणून भर्तरी पुन्हा जकातदारांकडे गेला. परंतु तू विक्रमाकडे राहा, आवश्यकता वाटल्यावर मी बोलावून घेईन असे जकातदार म्हणाला. अशा रीतीने भर्तरी, सत्यवती, विक्रम, कमठ कुंभार त्याची पत्नी एकत्र आनंदाने राहू लागले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.
बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.